नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, राज्यात म्हणजे मान्सून पूर्व पावसाचा जोर चांगला चालू आहे आणि अनेक भागात पाऊस झालेला आहे सर. हो. आता शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे सर, की आता म्हणजे जो मान्सूनचा पाऊस आहे तो कधी आणि आपल्या पेरणीला कधीपर्यंत सुरुवात होईल, याबाबत शेत शेतकऱ्यांना माहिती हवी सर. शेतकऱ्यांना म्हणा, आज आहे 5 जून 2026. हा सर. तर 5 सण आणखीन उद्या आणखीन दररोज आज पण आणि उद्या पण राज्यात विविध भाग बदलत पाऊस पडणार आहे. हो सर. हो. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 7 जून पासून ते 14 जून पर्यंत राज्यात मग मान्सूनचा पाऊस यायला. 7 ते 14 जून दरम्यान. हो. हा सर. मग ते पाऊस काय होईल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव आणि संभाजीनगर या पट्ट्यामध्ये काय होणार, जरा जास्त सक्रिय होणार सुरुवातीच्या टप्प्यात. हो सर. हम्म. हा सर. नक्कीच सर, या पावसामुळे शेतकऱ्यांना म्हणजे जे म्हणजे शेती पिकांचं जे नियोजन म्हणजे कसं करता येईल त्याबाबत देखील शेतकऱ्यांना माहिती द्या सर. शेतकऱ्यांना नक्की काय करा, आता हे जे पाऊस आहे, आज आमच्याकडे रात्री देखील आमच्याकडे पाऊस पडला, आमच्या भागात परभणी जिल्ह्यात खूप ठिकाणी हो सर. 4 बोट ओल गेलेली आहे. चांगली ईदभर ओल गेली तर तुम्ही पेरणी करायला काय हरकत नाही समजा. हो सर, नक्कीच सर. ईदभर ओल गेली आणि कारण की हे पाऊस काय होणार, 7 जून पासून 14 पर्यंत आहेच. हो सर, 7 ते 14 जूनच्या दरम्यान. हो. हां सर, तुम्ही तर मग असं काय होणार, तसं 7ला जे सुरुवात होईल, हां सर. मग दररोज पुढं पुढं सरकत सगळीकडे मग असा संपूर्ण महाराष्ट्र यापून टाकेल. हां सर, बरोबर. 7 ते 14 जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाईल सर काय? हो. फक्त थोडं उत्तर महाराष्ट्राकडे कमी राहील, पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळं कव्हर करून टाकेल. हां सर, नक्कीच सर. म्हणजे मान्सून आता महाराष्ट्राच्या जवळ म्हणजे आता लवकरच येणार आहे समजा. हो. हां सर, म्हणजे आणि शेतकऱ्यांना म्हणजे आपली जी कामे असतील म्हणजे शेतीची मशागत जी काही असेल ती आता करून घ्यावी आणि पाऊस देखील पडलेला आहे त्यामुळे म्हणजे वखरपाळी जे असते अनेक कामं असतात ते शेतीची मशागत आपली करून घ्यावी. 7 ते आज 14. हां सर, बोला. आज देखील ना 5 आणि 6ला हां सर. आज देखील पाऊस पडणार आहे. हां सर. हो. 5 आणि 6ला सर कोणकोणत्या भागात असू शकतो म्हणजे महाराष्ट्र? अ, विदर्भ मराठवाड्यात आहे, विखुरलेल्या स्वरूपात आहे, सर्व दूर नाही पण. हां सर. हं. हां सर, म्हणजे काही-काही भागात पडलेलं आणि म्हणजे यामुळे सर शेतकऱ्यांना म्हणजे फायदा देखील होईल कारण की अगोदर जर पाऊस पडला तर. हो. हां सर, आणि नक्कीच सर सोयाबीनबद्दल देखील म्हणजे तुम्ही जागरूकता दिलेली आहे शेतकऱ्यांनी की कोणती सोयाबीन पेरावी आणि कसं नियोजन करावं. म्हणजे अनेक व्हेरायटी आहे पण विनोवेज 108 ज्या व्हेरायटीबद्दल सांगितलेलं आहे सर ती पांढऱ्या फुलांची जात आहे. हो. हां सर, म्हणजे ती म्हणजे त्याला कोणताही म्हणजे रोगास प्रतिकारक आहे. हो सर. हां, म्हणजे त्याला काय होतं, येलो मोजॅक येत नाही, काही नाही. त्याच्यामुळे ती चांगली. मी स्वतः अनुभवानुसार मला 3 वर्षापासून मी ती करतो. हां मला जी उतार येते ती मी सांगतच असतो. हां सर, बरोबर. मग नक्कीच. कोणतीही गोष्ट असो मग. हां सर, ते तर मी स्वतः अभ्यास करतो. मला जिला उतार आला मी ती सांगतो. हां सर, बरोबर. नक्कीच ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर क्षेत्र असेल तर नक्कीच त्यांनी एक बॅग पेरायला हरकत नाही यावर्षी एक प्रयोग करायचा आणि जर 10 एकर असेल तर 2 किंवा मी 3 बॅग. सगळे जवळपास 18-20 एकर माझी सोयाबीन 30 आहे. हां सर, मागच्या वर्षी संपूर्णपणे 108च होती आणि त्यासोबत अजून एक व्हेरायटी आलेली महादेव म्हणून इनोवेजची. हो. हां सर, ती कमी पाण्यात आणि लवकर येणारी व्हेरायटी दिसते. हो. हो सर. नक्कीच सर. आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. शेतकऱ्यांनी एवढंच लक्षात घ्यावं, आता प्रतीक्षा संपलेली आहे. 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी पाऊस पडेल आणि त्यापुढे पेरणीला सुरुवात होईल.